मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एका महत्वाच्या घटनेवर सगळ्यांचंच लक्ष केंद्रित झालेलं आहे. घटना आहे दुर्गराज रायगडावरची. रायगडावर कोणी एक व्यक्ती पिंडदानासारखं काम करत होता आणि याला संशयित काम म्हणून लोकांनी हटकलं. धुक्याचा फायदा घेऊन हा व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला आणि याची दखल छत्रपती संभाजीराजेंनी घेऊन त्याची तक्रार केली. रायगडावर पिंडदानासारखा विधी करण्याचं कारण काय आणि कोणाचं होतं हे पिंडदान हा प्रश्न पडला आणि झाडून सगळे पुरोगामी काकस्पर्श झाल्यागत कावरे बावरे झाले. कोणीतरी अज्ञात व्यक्ती, भयंकर करणारा व्यक्ती, चोरून करणारा व्यक्ती, काय चाललंय हे सगळा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झाला. या सगळ्यामध्ये एक लॉजिक महत्वाचं होतं. काही जणांना प्रश्न होता की कदाचित पुरंदरेंचं पिंडदान चाललंय की काय, बाकी काही नाही. बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थी आणल्या असं म्हटलं गेलं, रक्षा विसर्जित केली असं म्हटलं गेलं, मग पिंडदानाचा विषय आला, कुछ भी लोक चलता रहता है. त्या पुरंदरेंच्या वरचा, मेल्यावरचा राग सुद्धा या माणसांचा निघत नाही आहे आणि तो कधी निघणार पण नाहीये. म्हणजे खरं तपासणी बिपासणी याचं कारण हे आहे. छत्रपती संभाजीराजेंना देखील याबाबत पत्र लिहून तक्रार करावी वाटावी याचं मला जरा आश्चर्य वाटलं. बाकी ब्रिगेडी काय बोलतात त्याला काय फारसं महत्व द्यायचं कारण नाहीये. ते त्यांचं काम आहे बोलत राहणे, बोलत राहतात. आपण नाही का रस्त्याने जात असतो गाडीवरून चालत आणि कितीतरी आपल्या आजूबाजूला असतात चतुष्पाद प्राणी, भुंकत आपले असतात. आपण लक्ष देतो का नेहमी? हाती चले बाजार अशी म्हण आहे, चालू द्यायचं असतं, काही फरक पडत नाही अशा माणसाच्या भुंकण्याने. पण छत्रपती संभाजीराजेंनी या विषयामध्ये तात्काळ पत्र दिलं याचं जरा मला आश्चर्य वाटलं. ही घटना काय आहे जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्ती, चोरून करणारा व्यक्ती, पहिल्यांदा केलेला व्यक्ती, हे पहिल्यांदा सगळं डोक्यातून काढून टाका. मला या सगळ्याच्या उत्तरादाखल चंदन विचारे नावाचे मराठा महासंघाचे कार्यकर्ता आहेत, चंदन विचारे, त्यांची एक फेसबुक पोस्ट पण आलेली आहे आणि ती सगळीकडे व्हायरल होती आहे. त्या पोस्टचा संदर्भ देऊनच मी तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे त्याची सगळी माहिती आली आहे. म्हणजे अगदी माझ्या दुर्दैवानी मला सुद्धा यातली संपूर्ण माहिती नव्हती. पहिल्यांदा मीही विचार केला होता की कुणाचं बरं असेल पिंडदान, पण ज्या वेळेला विचारेंची पोस्ट आली त्या व्यक्तीविषयी मला कळलं, त्याविषयी ही सगळी माहिती आपल्या समोर मांडावी असं मला वाटलं. साधारण 10 वर्षापूर्वीची मी एक बातमी तुम्हाला दाखवतोय. नवा काळ या दैनिकात आलेली. ती बातमी बघून घ्या. 2 टप्प्यातली ती बातमी आहे. पहिल्यांदा एक बघा, दुसरी एक बघून घ्या. इथे पिंडदान झाल्याची 10 वर्षाची ही बातमी आहे. आता हे पिंडदान कोण करतंय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. रामधुरी नावाचे एक गृहस्थ आहे. या रामधुरींना असं वाटत होतं की शिवरायांच्या सोबत अनेक मावळे लढले, धारातीर्थी पडले. वेगवेगळ्या गडकिल्ल्यांना आपल्या स्वराज्यात सामावून घेताना अनेक मावळ्यांनी धारातीर्थी पडलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. वीरगती प्राप्त झालेल्या या मावळ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून रामधुरी आणि त्यांचे सहकारी स्वतःच्या पैशानी हा पिंडदान विधी 2008 पासून करतायत. साधारण 2008 पासून, म्हणजे आता 14 वर्ष होत आली हा पिंडदान विधी रायगडावर सतत चालू असतो. ज्या दिवशी हे श्राद्ध होतं त्या दिवशी रायगडावर साधारण 200-250 लोक जेवायला असतात आणि त्या जेवणाचा खर्च धुरी आणि त्यांचे सहकारी मिळून करत असतात. बरं, धुरींचं हे प्रेम दुर्गराज रायगडावरचं, मावळ्यांवरचं, हे त्या घटनेपुरतं मर्यादित आहे का? म्हणजे फक्त पक्ष पंधरवड्यात जायचं, श्राद्ध करायचं आणि जेऊ घालून निघून यायचं, एवढ्यापुरतं ते प्रेम आहे का? असं अजिबात नाहीये. हे रामधुरी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधले एक चांगले अधिकारी आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधले एक चांगल्या पदावरचे, चांगले हुद्द्यावरचे अधिकारी आहेत, टेक्निकल ऑफिसर आहेत. आता या धुरींना या रायगडाचं एवढं प्रेम आहे की त्यांचं 1995 लग्न झालं तेच रायगडावर. त्यांचं विवाहस्थळच जगदीश्वराचं मंदिर होतं, रायगडावरचं जगदीश्वराचं मंदिर.
या जगदीश्वराच्या मंदिरात त्यांचा विवाह सोहळा पार पडलाय. त्याची छायाचित्रही तुम्हाला मी दाखवतोय. आपलं लग्न या माणसानं जगदीश्वराच्या मंदिरात केलं. मुलाचा नामकरण विधी सुद्धा रायगडावरच केला. मुलाचं जावळ सुद्धा रायगडाजवळ पाचाडला काढलं. जिथे जिथे कुठे रायगडाचा उल्लेख श्रीमान रायगड असा होतो, म्हणून आपल्या मुलाचं नाव सुद्धा श्रीमान ठेवलं या माणसाने. काय वेड असेल हो रायगडाचं, काय वेड असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणजे आपल्या मुलाचं नाव श्रीमान ठेवायचं, विवाह रायगडावर करायचा, जावळं रायगडावर करायचं, मुलाच्या नामकरणाचा विधी रायगडावर करायचा, सगळे विधी रायगडावर करायचे. दरवर्षी शिवजयंतीला हा माणूस रक्तदान शिबिर घेतो. जसलोक आणि केईएम परळचं आणि जसलोक हॉस्पिटल 150 बाटल्या रक्त दरवर्षी शिवजयंतीला टाटा इन्स्टिट्यूट मधून घेऊन जातात आणि त्यांचे सगळे सहकारी या दिवशी रक्तदान करत असतात. एवढ्यावर हे शिवाजी महाराजांचं प्रेम थांबत नाही आहे. एवढ्यावर नाही थांबत आहे. पुढे अजून काही घडत आहे. संभाजीराजेंनी हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. रायगडवाडी, पाचाड, हिरकणीवाडी या आजूबाजूच्या परिसरातील शाळेंना शालेय साहित्य, फर्निचर याचं वाटप यांनीच केलेलं आहे. एवढ्यावर हे थांबत नाही आहे. अहो, चंदन विचारेंचं लग्न, माफ करा, रामधुरींचं लग्न झाल्यानंतर पहिल्या वटपौर्णिमेला रायगडावर 25 वटवृक्षांचं रोपण देखील यांनीच केलंय. छत्रपती शिवरायांच्या सोबत लढताना धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा माणूस त्यांचा पुत्र बनून त्यांचं पिंडदान करतोय, श्राद्ध करतोय. यात गैर ते काय? 2008 पासून 14 वर्षापासून ही कृती सातत्यानं सुरू आहे. कोणी आक्षेप व्यक्त केला नाही. यात वेगवेगळ्या पुस्तकात देखील लिहून आलंय. बघा, हे पुरावे तुम्हाला मी दाखवतोय. फोटो बघा, 1, 2, 3, 4 अशी एक एक फोटो तुमच्या समोरून जात आहेत. हे 12-14 वर्षापासून समोर येत आहे. याच्यावर त्यावेळी कुणी आक्षेप घेतला नाही आणि आत्ता मात्र आक्षेप घ्यावा वाटतो. याचं कारण पुरंदरे आहे मित्र. पुरंदरेंचं श्राद्ध तिथे केलं की काय असं यांना वाटू लागलंय, म्हणून हे दुखणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या एखाद्या जात्यांध संघटनेने स्वतःची प्रॉपर्टी करण्याचं कारण नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा श्वास आहे, महाराष्ट्राचा आत्मा आहे, महाराष्ट्राचा प्राण आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचाच सारखा अधिकार आहे. राजेंना विनंती आहे की यावर तक्रार देण्याआधी या गोष्टी आपण तपासल्या असत्या तर अधिक बरं झालं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.